मूर्ती निर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शरणः शरणः निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हांच्या मूलभूत आकांक्षा फलीभूत होण्याचा उपाय सुचवतात। पहा, थोडस लक्षपूर्वक ऐका। इथं भिन्न भिन्न विचाराची लोक आहेत, भिन्न भिन्न वयोगटातील लोक आहेत। सर्वजण भिन्न भिन्न जरी असले तरी देखील सर्वांच्या मूलभूत आकांक्षाचा विषय हा एकच आहे आणि तो मी नक्की सांगू शकते। बाबा, तुमच्या मनामध्ये काय आहे हे तुम्हाला सांगू शकते का मी? तुम्ही आता नाही म्हणतात, पण जर मी सांगितलं तर ते सांगण्याकरिता अगोदर एक दृष्टांत आहे का? एका राज्यामध्ये राजाने एका व्यक्तीला खूप दिवसापासून प्रधान पदावरती ठेवलेलं होतं आणि त्याचं काम एवढं चोख असायचं की तो कुठलंही काम अतिशय मनाने तन मन धन एकत्र करून त्याचं काम तो करत असत। परंतु कुणी कितीही चांगलं काम करा, त्याच्या बाबतीत 99 जण जरी बाबा त्याला चांगले म्हणू द्या, पण एक जण त्याला नाव ठेवणारा नक्कीच असतो।
तो एवढं सुंदर काम करायचा, तरी देखील गावातील काही असंतुष्ट असणाऱ्या लोकांनी विचार केला. ते म्हटले, आपल्या राज्यामध्ये आणखी काही एवढी हुशार मंडळी आहेत, तरी सुद्धा राजाने याच व्यक्तीला एवढ्या वर्षापासून प्रधान पदावरती ठेवलेला आहे. आपल्यामधील कुणाला तरी चान्स मिळाला पाहिजे. तो काय एवढं चांगलं काम करतोय का? मग म्हटले, आपल्यामध्ये बोलून जमणार नाही. मग निश्चित आपण राजेसाहेबांकडे गेलं पाहिजे. राजेसाहेबांकडे गेले आणि गेल्यानंतर राजेसाहेबांना म्हणाले, राजेसाहेब, आपल्या राज्यामध्ये आणखी काही बुद्धिमान हुशार मंडळी आहेत, त्यांना सुद्धा प्रधान पदावरती तुम्ही बसू द्या. बरं, राजेसाहेब म्हणले, ठीक आहे, तुमचं म्हणणं मी मान्य करतो, परंतु या प्रधानापेक्षा तुमची जी कुणी माणसं असतील ते हुशार आहेत, हे मी कशावरून ठरवायचंय? तर एक जण म्हटला, राजेसाहेब, परीक्षा घेऊ. मुलांनी वर्षभर किती बोलू द्या, मुलगा असो की मुलगी असो, त्याचं हुशारी कधी कळते बरं? वार्षिक परीक्षा झाल्याच्या नंतर. वर्षभर काहीही बोलू द्या, मी एवढा अभ्यास करते, तेवढा अभ्यास करते. वार्षिक परीक्षा जेव्हा होते आणि ज्यावेळेस आपण रिझल्ट पाहू, त्यानंतर कळतं मुलगा असू द्या मुलगी असू द्या किती हुशार आहे. म्हणजे परीक्षेमधून कळतं कोण किती हुशार आहे. मग यांचं ठरलं परीक्षा घ्यायची. राजेसाहेब म्हणाले, तुम्ही एखादा प्रश्न काढा, आमच्या प्रधानजीला विचारा, आणि आमच्या प्रधानजीला जर उत्तर देता आलं नाही तर आमचा प्रधानजी राजीनामा द्यायला तयार असणार. प्रधानजीला सांगितलं, आणि प्रधानजीला सांगितल्याच्या नंतर प्रधानजी म्हटले, राजेसाहेब, यांच्या परीक्षेमध्ये जर मी कमी लेखलो तर निश्चित मी माझ्या पदाचा राजीनामा देणार. आपल्या राज्यामध्ये आणखी काही बुद्धिमान, आणखी काही हुशार मंडळी आहेत, आणि त्यांच्या बुद्धीचा वापर करून जर आपल्या राज्याचा जर विस्तार होत असेल तर काही हरकत नाही. मी जर कमी लेखलो तर निश्चित मी राजीनामा देणार. यांचं ठरलं गुरुजी प्रश्न विचारायचा आहे. मग यांचं ठरल्याच्या नंतर म्हटले, आपण प्रधानजीला प्रश्न कुठला विचारायचा बरं? मग ते म्हटले, आपण असं करूया, प्रधानजीला प्रश्न विचारायचा ना, आपण इंग्लिशचा प्रधानजीला प्रश्न विचारू. दुसरा म्हटला, इंग्लिश मध्ये प्रधानजी आपल्याला बोलू देणार नाहीत. मग एक जण म्हटला, मराठीचा विचारू. म्हटले, मराठीत तर बोलूच देणार नाही. दुसरा म्हटला, इतिहास. इतिहास तर काहीच नाही. गणित. गणित तर प्रधानजी चालता चालता सोडवतात. मग प्रधानजीला प्रश्न कुठला विचारायचा? एवढ्या वर्षापासून प्रधान पदावरती राजाने त्या व्यक्तीला ठेवलं, मग तो काय मूर्ख असेल का? तो फार चतुर, फार बुद्धिमान होता. एक वयोवृद्ध बाबा उठले, आणि उठल्याच्या नंतर ते म्हटले, अरे, तुम्हाला साधा प्रश्नही काढता येत नाही, मग तुम्ही कशाला त्या प्रधानजीच्या मागे लागलात? ते म्हटले, बाबा, तुम्ही आम्हाला सांगताय ना, मग तुम्ही एखादा प्रश्न काढून सांगा. बरं, ते म्हटले, बरं ठीक आहे, मी प्रश्न सांगू का? आपण असा प्रश्न विचारू प्रधानजीला की, राजेसाहेब, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे, आणि तो विचार तुमच्या प्रधानजीनं ओळखावा. आता मनातलं कुणाला सांगता येतंय का? आता म्हटले, प्रधानजीला राजीनामा द्यावा लागणार, आणि प्रधानजीने राजीनामा दिल्याच्या नंतर आम्ही प्रधान पदावरती बाबा तुम्हालाच बसवणार. पण एक जण म्हटला, बाबा, प्रधानजी हा मन कवडा आहे, तो मनातला सुद्धा ओळखतो. बरं, मग ते बाबा म्हटले, जर प्रधानजीनं जर आपल्या मनामधलं ओळखलं आणि जर सांगितलं तर आपण म्हणायचं हे आमच्या मनामध्ये नाही, निश्चित प्रधानजीला राजीनामा द्यावा लागणार. यांचा परीक्षेचा दिवस उगवला, आणि उगवल्याच्या नंतर राजेसाहेबांना म्हणाले, राजेसाहेब, आमचा प्रश्न विचारावा का? राजेसाहेब म्हटले, तुमचा काय प्रश्न असेल तुम्ही तो विचारा. मग हे समोर आले आणि विचारलं. म्हटले, राजेसाहेब, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे, आणि तो विचार तुमच्या प्रधानजीनं ओळखावा. आता सगळी प्रजा एकमेकांकडे बघू लागली. म्हणलं, मनातलं काय कोणाला सांगता येत नाही. प्रधानजी समोर आलेली आहेत, राजेसाहेबांना वंदन केलेलं आहे, सगळ्या प्रजेला वंदन केलं, आणि केल्याच्या नंतर म्हटले, राजेसाहेब, यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे सांगू का? तर काय उत्तर दिलं प्रधानजीनं? ऐकायचंय ना? सगळे जागे आहेत ना? झोप नाही आली कुणाला? प्रधानजीनं उत्तर दिलं. पहा, प्रधानजी म्हटले, राजेसाहेब, यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे की आपल्या राजाचं राज्य हे चिरकाल टिकावं, ते कधीच संपू नये. तुमच्या लक्षात आलं नाही का मी काय म्हणले? थोडा लेट करंट लागला, मी तुम्हाला सविस्तर बोलते थोडस. त्यांनी काय ठरवलं होतं? काही म्हणू द्या, आपण काय म्हणायचं?
नाही म्हणायचं. पण तो काय म्हटलाय, यांना असं वाटतंय की आपल्या राजाचं राज्य हे चिरकाल टिकावं, नाही म्हणून जमणार आहे का? नाही म्हणायचं ठरवलं, पण काय म्हणावं लागलं? हो. आणि नाही जर म्हणले असते मग काय झालं असतं? तुमच्या लक्षात येते ना विठ्ठल? हा झाला दृष्टांत. आता सिद्धांताकडे या. मी तुम्हाला बोलले होते की तुमच्या मनामध्ये काय आहे मी सांगू शकते. आता सांगू का काय तुमच्या मनामध्ये? प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार आहे. प्रत्येक जीव फक्त आणि फक्त त्याच गोष्टीसाठी धडपड करतोय, ते म्हणजे आहे सुख. कुणाला सुख नकोय का? मंडपामध्ये बसलेल्या कुणी मला हात वर करून सांगायचं की महाराज आम्हाला सुख नकोय. ज्ञानोबा तर असं म्हणताय, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भागी ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणी भावना सुद्धा करत नाही. मग प्रत्येकाला जर सुखच हवंय, मग ते सुख कुठं आहे? सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर. तो भगवान तर सर्व सुखाचे आगर आहे. जनाबाईंनी सुद्धा म्हटलेलं आहे, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. एवढं सुख त्या भगवंताच्या जवळ आहे. नव्हे नव्हे तुकोबाराय तर एका ठिकाणी असं म्हणतायत, माझ्या पांडुरंगासारखा सुखी कुणी कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखी. माझ्या भगवंत एवढा सुखी कुणी आहे का? नव्हे नव्हे त्या भगवंताच्या जवळ एवढं सुख आहे की त्याचं मोजमाप आपण करू शकत नाही. देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा. त्याची आपण मर्यादा करू शकत नाही, त्याचं मोजमाप आपण करू शकत नाही. एवढं सुख त्या भगवंताच्या जवळ आहे. म्हणून तुकोबाराय असं म्हणताय की सुख आपल्याला मिळावं असं जर वाटत असेल तर काय करा? तेच तुकोबाराय आपुला तो एक
सांगतायत, आपुला तो एक देव करून घ्यावा, का तर तेने विना जीवा सुख नव्हे. त्या सुखरूप असलेल्या भगवान परमात्माला जर आपण आपलंस केलं नाही तर आपल्याला सुख मिळणार नाही. यावर एक साधक तुकोबारायांकडे गेला आणि तुकोबारायांना म्हणाला, तुकोबाराया, तुमचं असं म्हणणं आहे जर त्या देवाला आपलंस केलं नाही तर सुख मिळणार नाही. आम्हाला एवढंच उत्तर देऊ नका म्हटले तुकोबाराय, कारण आम्ही बुद्धिमान आहोत, आम्ही चातुर्मास केलेले आहेत, आम्ही तर्कसंग्रह शिकलेला आहोत, आम्हाला एवढंच उत्तर तुम्ही देताय, आम्हाला याचं सविस्तर उत्तर द्या. तर याचं सविस्तर उत्तर तुकोबाराय तुमच्या आमच्या जबरदस्त असं उत्तर लक्षात आणून देतात. पहा, तुकोबाराय असं म्हणतायत, भगवान परमात्मा सोडून इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माईक आहेत. आणि माईक काय करत असतं तर माईक हे दुःखाला उत्पन्न करत असतं. द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतायत, एरती माईके दुःखाची जनिती. एर म्हणजे देवाला सोडून इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माईक आहेत. आणि माईक असलं म्हणून काय झालंय तर दुःखाची जनिती. माईक हे दुःखाला उत्पन्न करणार आहे. माईक दुःखाला उत्पन्न करतं इथपर्यंत बरोबर, पण माईक म्हणजे काय बरं? आता शाई पुडीकडून लावलेला आहे त्याला माईक म्हणायचंय का? धुमाकडून लावलेला आहे त्याला माईक म्हणायचं का? तर नाही. माईक म्हणजे नाही आदी अंत्य अवसानी, जे सुरुवातीला नाही, जे शेवटी नाही आणि जे मध्यभागी असून सुद्धा नाही त्याला म्हणायचं पहा माईक. असं लक्षात येणार नाही तुमच्या. मी उदाहरण सांगते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी चमकत असल्यासारखं दिसतं, आपण त्याला काय म्हणतोय? मृगजळ, बरोबर ना? किंवा झाया. कसं तयार होतं बरं ते? तेजानी बुखीरा भेटी जहालिया वीरा, मृगजळाची पुरा तेजी रूपा. तेजा आणि उखीरा भेटी जहालिया वीरा, मृगजळाची पुरा तेची रूप. ज्ञानोबा असं म्हणतायत, ज्यावेळेस सूर्याची प्रखर किरण जमिनीवरती पडतात त्यावेळेस तिथं ते मृगजळ तयार होत असते. परंतु ते मृगजळ आहे तुमच्या आमच्या लक्षात येतं, परंतु त्याला एक प्राणी गुंतो, त्याला असं वाटतं हे पाणीच आहे. त्या प्राण्याचं नाव काय बरं? हरिण. हरणाला असं वाटतं की ते पाणीच आहे. त्या पाण्याच्या अपेक्षेने ते हरिण इतकं पळतं खऱ्या पाण्याची नदी जरी आडवी आली तिला उल्लंघून जातं.
से उरपडी. पळून पळून शेवटी उरपटून मरत, पण त्याला काहीच मिळत नाही. ज्ञानोबा असं म्हणताय, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढं पाणी, जास्त पाण्याची पिकं कोणती आहेत बरं? केळी आणि साळी. केळीला आणि साळीला सगळ्यात जास्त पाणी लागतं. मग ज्ञानोबारांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला जर त्याला पाणी म्हणायचं आहे, मग तुम्ही त्यावरती तुमचे जास्त पाण्याची पिकं घेऊ शकतात का? मृग जळाची तळी तिये तिथे दुरुनीची न्याहाळी, वाचून तिने पाणी साळी की लावीसी काही. प्रश्न केलाय ज्ञानोबारांनी की त्यावरती तुमचं केळी साळीचं उत्पादन घेऊ शकतात का? ईशाचे समसुख बेगडाचे बाहुले, बेगडाचे बाहुले, ईशाचे समसुख बेगडाचे बाहुले, ईशाचे समसुख बेगडाचे बाहुले, प्रश्न केलेला आहे आपल्याला की त्यावरती तुम्ही केळी साळीचं उत्पादन घेऊ शकतात का? घेऊ शकत नाही. कारण नाही आधी अंती अवसानी. ते सुरुवातीला नाही, ते शेवटी नाही, आणि ते मध्यभागी असून सुद्धा नाही. याला म्हणायचं पहा माई विठ्ठल. माईकामध्ये फक्त काय मृगजळ चालेल का? पैसा सुद्धा माईक आहे. पैसा आरंभी जरी सुख देत असेल तरी सुद्धा तोच पैसा नंतर माणसाला दुःख देत असतो. पैसा आल्यानंतर माणसाच्या बुद्धीमध्ये बदल होत असतो. जोपर्यंत पैसा कमी आहे माणूस व्यवस्थित चालतो, पैसा येऊ दे त्याच्या बुद्धीमध्ये बदल होत असतो. तुमचाही ना भरोसा नाही आणि माझा सुद्धा भरोसा नाही. पैसा पैसा करणं माणसाला थोडंसं कमी केलं पाहिजे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे, सांग भल्या माणसा, आसू चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे तू धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे, सांग भल्या मानसा. थोडा नॉर्मली बोलूया. कधी लागेल रे वेड्या तुला गोंडिया भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोंडिया भंगाची. कुणीतरी घरात आवडतो कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या. पैसा आरंभी तरी सुख देत असेल तरी सुद्धा तोच पैसा नंतर माणसाला दुःख देत असतोय. पैशाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही, परंतु पैसा हा कसा वापरायचा याचं ज्ञान अगदी थोड्या लोकांना असतंय. पैशाने आपण दान धर्म केला पाहिजे. खूप काही चांगल्या गोष्टी आपण पैशामुळे करू शकतो. पैसा खाऊ शकतो का? पैसा खाऊ शकत नाही. म्हणून पैसा हा कसा वापरायचा याचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. पैशामुळं आपल्या बुद्धीमध्ये बदल होता कामा नये याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे.
सुरुवातीला जरी सुख दिलं तरी सुद्धा तोच पैसा नंतर आपल्याला दुःख देत असतोय. मुलगा सुद्धा माईक आहे. तुम्ही म्हणताल कस काय, तुम्ही असं कस काय म्हणताय मुलगा माईक आहे? भागवतामधील दृष्टांत सांगेन मी तुम्हाला. आत्मदेव नावाचा ब्राह्मण मुलगा नव्हता त्याला, एवढा दुःखी असायचा, कारण दशरथ राजाचे देखील हेच उद्गार आहेत. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. मुलगा नसल्यावरती किती दुःख होतं. त्यांनी विचार केला, म्हटलं आता जगायचंच कशाकरिता? जंगलामध्ये गेला, महिला म्हणतात प्राण त्याग करण्याकरिता. म्हणला मी जगणार नाही, मला मुलगा होत नाही. आणि तिथं गेल्यावरती गुरुजी त्याला एक संत भेटले आणि त्यांनी विचार केला, म्हटलं आपण असं करू, संताचं एकदा दर्शन. मस्तक हे पायावरी यावर तरी संताचा, यावर तरी संताचा, यावर तरी संताचा. त्यांनी साधूचं दर्शन घेतलं आणि साधूचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्याच्या डोळ्यामधील अश्रूंना बघून साधूने विचारलं, म्हटले का रे बाबा, का रडतोस तू? तुझ्या रडण्याचं काय कारण आहे? कथम रोदिशी विप्रस्त्वं काटी चिंता बलियसी वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं. तुझ्या दुःखाचं काय कारण आहे मला लवकर सांग. तो सहज म्हणाला, साधू महाराज मला मुलगा नाही. साधू हसले आणि हसल्याच्या नंतर त्याला म्हणाले, अरे ज्यांना एक मुलगा सोडता 3-3 मुलं आहेत त्यांची एकदा दखल घे, चौकशी कर. त्यांचे 2-2 महिने दिल्लीला तिकीट बुक आहेत अगोदरच. तुला नाही ही चांगली गोष्ट आहे, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. साधू महाराज म्हणले, अरे त्यांचं सकाळचं जेवण एका मुलाकडे, संध्याकाळचं जेवण एका मुलाकडे, त्यांना एक सोडता 3-3 आहेत त्यांना. तुला नाही चांगली गोष्ट आहे, पण तू साधूचं ऐकायला तयार नाही. साधू महाराज म्हणाला, ऐका ना साधू महाराज, मला मुलगा नाही यामध्ये मला एवढं दुःख वाटत नाही, पण माझ्या दारामध्ये जी गाय आहे त्या गायीला सुद्धा वासरू होत नाही. पाल्ये ते या मयाधीनु 6 वंद्या सर्वथा भवे. पाल्ये ते या मयाधीनु 6 वंद्या सर्वथा भवे. दारामध्ये पाळलेल्या गायीला सुद्धा वासरू होत नाही. साधू महाराज म्हणते, होईल ना, एवढं काय टेन्शन घेण्यासारखं. तो म्हटला, नाही साधू महाराज, मला मुलगा होत नाही. दारामध्ये जी गाय आहे तिला वासरू होत नाही. एवढंच नाही, दारामध्ये जी माझी गाय आहे तिला वासरू होत नाही. दारामध्ये जे मी झाड लावलेलं आहे त्या झाडाला सुद्धा कधी फळ येत नाही. यो मया रूपितो वृक्षः सोपी बंध्यत्वमाश्रियेत. यो मया रूपितो वृक्षः सोपी बंध्यत्वमाश्रियेत. दारामधील झाडाला सुद्धा कधी फळ येत नाही. काही करा, पण मला आता तुम्ही मुलगाच द्या. साधूंचे पाय धरले आणि साधूला म्हणला, साधू महाराज पुत्रामध्ये ही बलादोपी, तुम्ही काही करा पण आता मला मुलगा द्या. साधूचा नाईलाज झाला. तो म्हणला, तुम्ही साधू इथं तुम्ही काहीही करू शकता. एका जनार्दनी संत पूर्ण करीती लोकांची अशी कामापुरती प्रमाणे पाठ असतात. जिथं आपलं काम होणार असं तिथं तुमच्या लवकर लक्षात यायला लागले. आणि तसं म्हटल्याच्या नंतर साधूचा नाईलाज झाला आणि साधू महाराज म्हटले, बरं ठीक आहे, तुझं म्हणणं आहे मुलगा द्या, पण मला तुझं प्रारब्ध पाहू दे. तुझ्या प्रारब्धामध्ये तुला मुलगा आहे की नाही.
साधूनं जसं त्याचं प्रारब्ध पाहिल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, याला याच जन्मामध्ये काय पुढे 7 जन्म देखील पुत्र होणार नाही. शृणु विप्र मया तेद्य प्रारब्धम तु विलोकितम 7 जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. 7 जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. साधू म्हटले, अरे पुढे 7 जन्म देखील तुला पुत्र होणार नाही. मग तर जोरातच रडायला लागला. मला आता काही करा पण मला मुलगा द्या. साधूचा नाईलाज झाला. एक फळ दिलं. म्हणजे घरी गेल्यावरती तुझ्या बायकोला खायला द्यायचं, तुला एक सात्विक मुलगा जन्माला येईल. तुझ्या बायकोचं नाव सांगता येईल कुणाला? धुंदोली. ती नावासारखीच होती धुंदोली. घरी गेल्यावरती बायकोला खायला दिलं. बायकोनं काय केलं? खायचं तर सगळ्या महिला मंडळ गोळा केल्या आणि गोळा केल्यावर सांगितलं, म्हणली नवऱ्याने फळ आणलंय खाऊ का नको? एक जण म्हटली खा. नवऱ्याने आणलंय काही वाईट आणणार नाही. दुसरी बहीण होती तिची त्या बायामध्ये, ती म्हणली खाऊ नको. कसं आणलंय काय आणलंय तुला माहितीये का म्हणली. मग ती म्हणली मग काय करू? ती म्हणली एक काम कर, हे फळ तू गाईला खायला दे आणि तू फक्त 9 महिने 9 दिवस गरोदर राहण्याचं नाटक कर. मग ती म्हणली नाटक करून काय फायदा? मग ती म्हणली तू असं कर, तू फक्त नाटक कर, मला मुलगा झाला की माझा मुलगा मी तुला आणून देईल. मग ती म्हणली तुझ्या नवऱ्याने विचारल्यावर? ती म्हणली मग काय करायचं? मी म्हणन माझा मेला, तू म्हणायचं मला झाला. स्त्रिया कुठे डोकं लावतील सांगता येत? श्रेयस चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति मनुष्यः. श्रेयस चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. स्त्रिया कुठे डोकं लावतील त्यांचं काही सांगता येत नाही. यांचं ठरल्यानंतर 9 महिने 9 दिवसानंतर गायला एक मुलगा झाला. त्याचे कान होते गायीच्या आकारासारखे. त्याचं नाव काय बरं? वा गोकर्ण. आणि हिला तिच्या बहिणीने जो वेगळ्याच फॅक्टरी मधला माल आणून दिला मुलगा, त्याचं नाव काय ठेवण्यात आलं बरं? धुंदुकारी. ती म्हणली माझं नाव धुंदोली, माझ्या मुलाचं नाव माझ्यासारखं पाहिजे. तिने त्याचं नाव काय ठेवलं? धुंदुकारी ठेवलं. पुढे असं झालं, तो हा जो धुंदुकारी होता हा फार वाईट फार खळ निघालेला आहे. आणि हा जो गोकर्ण होता साधूच्या प्रसादाचा मुलगा, हा अत्यंत ज्ञानी अत्यंत हुशार निघालेला आहे. गोकर्ण महाज्ञानी धुंदुकारी महाखलहा. गोकर्ण महाज्ञानी धुंदुकारी महाखलहा. हा धुंदुकारी काय करायचा? आत्मदेव नावाचा ब्राह्मण. कुठे येतं पैसे जर नाही दिले तर लाथणी मारायचा. एवढा आई वडिलांना त्यांनी त्रास दिला. हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण पुन्हा जंगलामध्ये गेला महिला मंडळ. कशाकरिता? जीव द्यायला. म्हणला आता जागायचं. अगोदर कशाला गेलता? जागेत ना सगळ्या. मुलगा होत नव्हता म्हणून. नंतर कशाला गेला? मुलगा त्रास द्यायला लागला म्हणून. मुलगा हा माईक आहे. मुलगा तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही. विठ्ठल सगळ्यांनी हातबत्ती घ्यायचा, भजन गायचं एक. विठोबा रखुमाई
महिला मंडळ म्हणले आम्ही जाणार. घरची म्हटली तुम्हाला जर तुम्हाला भजनाला जायचंय, तुमचं भजन सिद्ध करण्याकरता एक तर विष प्या, नाही तर भजन सोडा. ऐकले तुम्ही मी काय बोलले? एक तर विष प्या, नाही तर भजन सोडा. काय करते बरं महिला मंडळ? मला काही सांगण्याची गरज नाही असं मला वाटतंय. संत मीराबाई विष पिला तरी सुद्धा त्यांच्यावर काही त्याचा असर झाला नाही. स्वतःला भगवंताच्या भक्तीमध्ये त्यांनी वाहून घेतलेला आहे. हे आखव जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, ये हाथ जो भगवान का पूजन किया करे, मरकर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरे गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरे गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राम ने विष दिया मन अमृत पिया, मेरा सागर सरिता समाने लगे, दुख लाखों सहे सुख से गोविंद कहे, मेरा गोविंद गोपाल गाने लगे, बस भले भले हरे रस गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, हो गई मगन, हो गई रे मगन, मगन. आपण सुद्धा भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा संत मीराबाईंसारखी भक्ती माझ्या सुद्धा जीवनामध्ये प्राप्त व्हावी, संत जनाबाईंसारखी भक्ती माझ्या सुद्धा जीवनामध्ये प्राप्त व्हावी, शबरी मातेसारखी भक्ती माझ्या सुद्धा जीवनामध्ये प्राप्त व्हावी, अशी आपण भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे. म्हणून महाराज असं म्हणतायत, येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. महाराज तुमचा अनुभव काय? पहा माझा अनुभव केला देवा आपला, तो भगवान परमात्मा आपलासा केल्यामुळे माझं जीवन हे आनंदमय बनलेलं आहे. आनंद मी माझ्या जीवनामध्ये उपभोगतो आहे. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाची
पांडुरंग, त्या भगवंताला आपलंसं केल्यामुळे माझं जीवन हे आनंदमय बनलेलं आहे. म्हणून महाराज असं म्हणतायत, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. ठीक आहे तुकोबाराया, तुमच्या म्हणण्यानुसार तो देव आम्ही आपलासा केला, मग तो देव काय करेल? तर तो भगवान परमात्मा तुम्हाला त्याच्यासारखं अविनाशी बनवेल. अविनाश करी आपुली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे. महाराजांनी जसा वेळ संपत आलाय तशी चालही तशीच घेतली. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराया आपल्याला सांगतात, अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाशी करण्यासाठी काय करा? तर लावी मना पिसे गोविंदाचे. त्या भगवंताचं एवढं स्मरण, भगवंताचं एवढं चिंतन करायचं. आपण कुठे जरी गेलो तरी सुद्धा ते देव आपल्याला आठवला पाहिजे. फक्त त्या भगवंताचा छंद आपल्याला लागला पाहिजे. तुझी एक खरा, तुझी एक खरा, तुझी एक खरा, तुझी एक खरा, तुझी एक Oh
एकच चिंतन, फक्त तो भगवंत, दुसरं काहीच नाही. कुठं जरी गेलं तरी सुद्धा ते देवाचं स्मरण. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, नित्य गोविंद गोविंद, फक्त त्या भगवंताचं स्मरण, इतर दुसरीच कुठली गोष्ट नाही. आणि जो भगवंताचं स्मरण, भगवंताचं चिंतन करेल तो नेहमी सुखी आणि समाधानी आपल्याला दिसतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद 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 गोविंद. आणि भगवंताचं स्मरण केल्यानंतर काय होईल, चाल आपण नंतर घेऊ. भगवंताचं स्मरण केल्याच्या नंतर काय होईल तर आपल्या एका मरण्यातून मरण संपेल. ते तुकोबाराय काय म्हणताय, तुका म्हणे एका मरणाची सरे, तुका म्हणे एका मरणाची सरे, तुका म्हणे
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगताय, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. आणि आपल्यातील उदाहरण म्हणजे आदरणीय आपले वाघ गुरुजी असतील. एक सामान्य व्यक्ती या एक उच्चतम स्थितीला प्राप्त होणं एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही. परमार्थ करण्याकरिता खूप काही अट्टहास करावा लागतो, सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मी सुरुवातीला एक वाक्य बोलले, 99 जण जरी चांगले म्हणत असतील, एक जण नाव ठेवणारा असतोच. परंतु या सगळ्या गोष्टीतून पुढे जाऊन आदरणीय बाबांनी आपल्यामधून जाऊन सुद्धा त्यांची उत्तम कीर्ती आज मागे शिल्लक आहे. आणि आपण सुद्धा तसं जीवन जगलं पाहिजे. आदरणीय बाबांचा आदर्श घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे. नाहीतर कित्येक काही जन्माला कुठे येते आणि जातात कुठं काही माहिती होत नाही. असं गोड जीवन जगून जायचं, असं गोड जीवन की आपण ज्यावेळेस सगळ्या मंडळीला सोडून जाऊ, सगळी मंडळी आपल्या आठवणीनं रडली पाहिजे. नाहीतर काही जिवंत असताना सुद्धा बाहेरच्यांचं जाऊ द्या, घरचीच मंडळी म्हणती हा माणूस एकदाचा गेलेला आहेत. अशी सुद्धा उदाहरणं आहेत. म्हणजे जिवंत असताना असं वाटतं हा माणूस गेलेला बरा. आदरणीय वाघ गुरुजी असतील, जाऊन सुद्धा त्यांची आज उत्तम कीर्ती शिल्लक आहे. कशामुळं? त्यांच्या अट्टहासामुळं आणि गोड जीवन जगल्यामुळं. आपण सुद्धा त्यांच्या जीवनाकडे पाहून आदर्श घेतला पाहिजे. आपली वेळ संपलेली आहे आणि मी आजारी, माझं पोट दुखत आहे, तरी सुद्धा मी कीर्तन केलेलं आहे. झालेली सेवा माझ्या गुरूंच्या चरणावरती, ईश्वर भगवान परमात्माच्या चरणावरती, आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणावरती अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली